नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्स मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याकडे आपण रोज जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो। जेव्हा सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली हलकी सूज दिसते किंवा लघवीमध्ये अचानक फेस येऊ लागतो किंवा लघवीला तीव्र दुर्गंधी येते, तेव्हा आपण विचार करतो की कदाचित रात्री झोप पूर्ण झाली नसेल किंवा पाणी कमी प्यायल्यामुळे असे झाले असेल। पण मित्रांनो, ही शरीराची सामान्य थकवा दाखवण्याची पद्धत नाही, तर हा तुमच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजेच तुमच्या किडनीने दिलेला धोक्याचा इशारा असू शकतो। किडनी हा आपल्या शरीराचा तो मूक सैनिक आहे जो शरीराची 80% कार्यक्षमता संपेपर्यंत कोणताही मोठा त्रास किंवा वेदना दाखवत नाही, आणि जेव्हा लक्षणे उघडपणे समोर येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो। आजच्या ह्या विशेष भागामध्ये आपण कोणत्याही पुस्तकी गप्पा मारणार नाही, तर थेट त्या वास्तविकतेवर बोलणार आहोत जी समजून घेऊन तुम्ही तुमच्या किडनीला गंभीर आजारांपासून आणि फेल होण्यापासून वाचवू शकता। आयुर्वेदामध्ये अशा काही नैसर्गिक वनस्पती आणि उपायांचे वर्णन केले आहे जे शरीरातील साचलेला कचरा आणि विषारी घटक नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्यास मदत करतात। हा उपाय म्हणजे तुमच्या किडनीसाठी एक प्रकारे अंतर्गत स्वच्छता किंवा सर्व्हिसिंग सारखे काम करतो, ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ जसे की क्रिएटिनाइन आणि युरिया योग्य प्रमाणात फिल्टर होऊन शरीराबाहेर पडतात। हा घरगुती काढा कसा बनवायचा, तो कसा घ्यायचा आणि यासोबत आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या कोणत्या 6 गोष्टी किडनीसाठी सुरक्षा कवच बनू शकतात, हे आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। मित्रांनो, ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय। तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। आपल्या शरीरामध्ये प्रत्येक क्षणी लाखो पेशी ऊर्जा निर्माण करण्यासाठी कार्यरत असतात, आणि ह्या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे अपशिष्ट पदार्थ तयार होत असतात। हे अपशिष्ट रक्तामध्ये मिसळत असले तरी निरोगी अवस्थेमध्ये किडन्या सतत त्यांचे शुद्धीकरण करत असतात। दिवसभर खाल्ले जाणारे जास्त मीठ, पॅकेज्ड पदार्थ, साखरयुक्त पेये, अपुरे पाणी आणि अनियमित दिनचर्या यामुळे किडन्यांवर अतिरिक्त भार पडू लागतो। सुरुवातीला हा बदल जाणवत नाही, परंतु कालांतराने शरीरामध्ये तयार होणारा कचरा योग्य प्रकारे बाहेर न पडल्यास रक्ताची गुणवत्ता कमी होऊ लागते। त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषण आणि ऑक्सिजन पोहोचवण्याची प्रक्रिया प्रभावित होते आणि इंटरनल ऑर्गन्सवर हळूहळू परिणाम दिसू लागतो। जेव्हा किडन्यांची कार्यक्षमता कमी होऊ लागते तेव्हा त्याचे परिणाम केवळ लघवीपुरते मर्यादित राहत नाही, तर शरीरामध्ये द्रव पदार्थांचे संतुलन बिघडल्यामुळे चेहरा, पाय किंवा घोट्यांवर सूज येऊ शकते। अनेकांना रात्री वारंवार लघवीला जाण्याची समस्या जाणवते, तर काहींमध्ये थकवा, अशक्तपणा किंवा एकाग्रता कमी होण्यासारखी लक्षणे दिसू शकतात। रक्तामधील अनावश्यक घटक वाढल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो। परिणामी रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि हा वाढलेला दाब पुन्हा किडन्यांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवू शकतो। अशा प्रकारे एकमेकांना चालना देणारे दुष्टचक्र तयार होते, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या एकाच वेळी वाढू लागतात। आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर शरीरातील नैसर्गिक संतुलन टिकवून ठेवणे हेच दीर्घकालीन आरोग्याचे रहस्य मानले जाते। जेव्हा शरीरातील दोषांचे संतुलन ढासळते आणि मूत्रवहनाशी संबंधित मार्गांमध्ये अडथळे निर्माण होतात, तेव्हा शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावू शकते। त्यामुळे योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित हालचाल आणि काही पारंपरिक वनौषधींचा योग्य वापर यांना विशेष महत्त्व दिले जाते। पुढे आपण ज्या 6 नैसर्गिक वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत त्या शरीराच्या स्वच्छता प्रक्रियेला सहाय्य करणाऱ्या आणि मूत्रवहन प्रणालीला आधार देणाऱ्या मानल्या जातात। निसर्गातील ह्या साध्या पण प्रभावी घटकांचा समजूतदारपणे उपयोग करून शरीराची अंतर्गत कार्यक्षमता अधिक चांगली राखण्याचा प्रयत्न कसा करता येतो हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते। हा नैसर्गिक हर्बल अर्क तयार करण्यासाठी 6 साधे पण पारंपरिक आयुर्वेदिक घटक वापरले जातात, जे अनेक घरांमध्ये सहज उपलब्ध असतात। यातील पहिला घटक म्हणजे अख्खे धणे। धण्यांना आयुर्वेदामध्ये शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करणारे आणि मूत्रवहन प्रक्रियेला सहाय्य करणारे मानले जाते। अनेकदा शरीरामध्ये अपायकारक घटक साचू लागले की लघवीचा रंग, वास किंवा प्रमाण बदलू शकते। अशा वेळी धणे मूत्रमार्गाला आराम देण्यास मदत करतात। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जव। जवामध्ये नैसर्गिकरित्या असे गुणधर्म आढळतात की जे शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला चालना देतात। त्यामुळे शरीर हलके वाटण्यास मदत होते आणि पाण्याच्या साठ्यामुळे निर्माण होणारी सूज कमी करण्यासाठी त्यांचा पारंपरिक वापर केला जातो।
या मिश्रणातील तिसरा घटक आहे गोखरू, ज्याला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मूत्रवहन संस्थेसाठी उपयुक्त वनस्पती म्हणून वर्णन केले गेले आहे. गोखरूचा वापर अनेक वर्षांपासून लघवीशी संबंधित तक्रारींमध्ये केला जातो. त्यानंतर येते पुनर्नवा ही विशेष वनस्पती. तिच्या नावाप्रमाणेच शरीराला नवचैतन्य देणारी अशी तिची ओळख आहे. आयुर्वेदात पुनर्नवा ही शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी प्रसिद्ध मानली जाते. विशेष म्हणजे मूत्रवहन प्रणाली आणि यकृत ह्या दोन्हींच्या कार्यक्षमतेला आधार देण्यासाठी तिचा उल्लेख केला जातो. त्यामुळे शरीरातील शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला व्यापक स्तरावर सहाय्य मिळते असे पारंपरिक मत आहे. या अर्कातील शेवटचे 2 घटक म्हणजे बडीशेप आणि मेथीदाणे. बडीशेप पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरामध्ये अनावश्यक कचरा कमी प्रमाणात तयार होतो आणि इंटरनल ऑर्गन्सवरील ताण कमी होतो. तिचा शीतल स्वभाव शरीरातील संतुलन राखण्यासाठी उपयुक्त मानला जातो. दुसरीकडे मेथीदाणे हे त्यांच्या पौष्टिक आणि संरक्षणात्मक गुणधर्मांसाठी ओळखले जातात. त्यामध्ये आढळणारे विविध जैवसक्रिय घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात असे अनेक अभ्यासांमध्ये सूचित करण्यात आले आहे. तसेच रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठीही मेथीचा उपयोग केला जातो. या 6 घटकांचे एकत्रित मिश्रण शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला आधार देण्यासाठी पारंपरिक पद्धतींमध्ये वापरले जाते आणि म्हणूनच हा अर्क अनेक लोकांच्या आरोग्य दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. हा आयुर्वेदिक अर्क बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, पण तिचे नियम व्यवस्थित पाळणे गरजेचे आहे. सर्वात आधी एका भांड्यात शक्य असल्यास मातीचे किंवा काचेचे भांडे उत्तम आहे, अन्यथा स्टीलचे भांडे वापरावे. त्यामध्ये 1 लिटर शुद्ध पाणी घ्या. या पाण्यामध्ये आपण वर सांगितलेल्या 6 औषधी वनस्पती म्हणजे धणे, जव, गोखरू, पुनर्नवा, बडीशेप आणि मेथीदाणे दिलेल्या प्रमाणात टाकून द्या. हे मिश्रण संपूर्ण रात्रीसाठी म्हणजेच किमान 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून ह्या सर्व जडीबुटींमधील औषधी गुणधर्म आणि अर्क हळूहळू पाण्यामध्ये पूर्णपणे उतरतील. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे घटक पाण्यात भिजवल्यानंतर ते भांडे 10 ते 15 मिनिटे बाहेर ठेवा आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये स्टोअर करा. कारण उन्हाळ्यामध्ये किंवा दमट हवामानात या बियांची रात्रभरात साचलेल्या पाण्यामध्ये किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन होऊ शकते, ज्यामुळे पाण्याची चव आंबट होऊ शकते आणि ते पिण्यायोग्य राहत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी हे फ्रीजमधील पाणी बाहेर काढून एका पातेल्यामध्ये मंद आचेवर उकळायला ठेवा. जेव्हा ह्या पाण्याला एक चांगली उकळी येईल आणि सर्व वनस्पतींचा रंग पाण्यामध्ये पूर्णपणे उतरेल, तेव्हा गॅस बंद करा. हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून आटवायचे नाहीये, तर फक्त एक चांगली उकळी आणायची आहे. त्यानंतर हे पाणी थोडे कोमट किंवा सामान्य तापमानाला होईपर्यंत बाजूला ठेवून द्या. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ह्याचे 1 ते 2 ग्लास सेवन करायचे आहे. मित्रांनो, हा काढा प्यायल्यानंतर पुढील अर्धा तास चहा, कॉफी किंवा कोणताही नाश्ता करू नका, जेणेकरून ह्या औषधी वनस्पतींना तुमच्या शरीरामध्ये जाऊन पूर्ण क्षमतेने काम करता येईल. उरलेले जे पाणी असेल ते गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर जात असाल तर ही बॉटल सोबत घेऊन जा आणि दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा थोडे थोडे करून हे पाणी संपवा. हा काढा तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच दिवसभर किडनीमधील टॉक्झिन्स लघवी वाटे बाहेर काढण्याचे काम करत राहील. हा नैसर्गिक उपाय अतिशय सुरक्षित आहे आणि निरोगी व्यक्ती देखील शरीराच्या स्वच्छतेसाठी महिन्यातून 1 आठवडा हा प्रयोग करू शकतात. मित्रांनो, केवळ अंतर्गत स्वच्छता करून चालणार नाही, तर आपण आपल्या आहारामध्ये कोणते बदल करतो यावर किडनीचे दीर्घायुष्य अवलंबून असते. आपल्या स्वयंपाकघरातच अशा 6 शक्तिशाली गोष्टी आहेत ज्या किडनीसाठी सुरक्षा कवच बनतात. पहिली गोष्ट म्हणजे लाल शिमला मिरची. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप कमी असते आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 भरपूर असते, जे किडनीच्या नलिका निरोगी ठेवते. दुसरी गोष्ट म्हणजे अख्खी मूग डाळ. जर तुम्हाला किडनी कमकुवत होण्याचा धोका वाटत असेल तर उडीद डाळ, छोले, राजमा किंवा मांसाहार यांसारखे जड प्रथिनांचे पदार्थ तात्काळ कमी करून मूग डाळीचा आहारामध्ये समावेश करा. कारण ही डाळ पचनासाठी अत्यंत हलकी असते आणि किडनीवर कोणताही अतिरिक्त ताण न आणता शरीराला ऊर्जा देते. तिसरा पदार्थ म्हणजे कच्चा लसूण. रोज सकाळी लसणाची 1 कळी खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे किडनीला रक्तपुरवठा चांगला होऊन ती अधिक कार्यक्षमतेने कचरा गाळू शकते. चौथा पदार्थ आहे कच्चा कांदा, ज्यामध्ये क्रोमियम आणि फ्लेव्हेनॉइड्स असतात. हे घटक शरीरातील फॅट्स पचवण्यास आणि किडनीच्या नसा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तसेच यामध्ये पोटॅशियम, सोडियमचे प्रमाण कमी असते. मित्रांनो, 5वा उत्तम पर्याय म्हणजे फुलकोबी. ही भाजी व्हिटॅमिन सी आणि फोलेटचा खजिना आहे. कोबीमधील विशिष्ट घटक लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीरातील अर्धे विषारी घटक लिव्हरच नष्ट करते आणि मग किडनीचा भार हलका होतो. 6वी गोष्ट म्हणजे सफरचंद आणि बेरीज, त्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी.
सफरचंदामधील पेक्टिन नावाचे फायबर किडनीचे रक्षण करते, तर बेरीजमधील अँटीऑक्सिडंट्स नसांमधील सूज पूर्णपणे शांत ठेवतात. यासोबतच पाणी पिण्याची योग्य पद्धत पाळणे आवश्यक आहे. तहान नसताना जबरदस्तीने अतिप्रमाणात पाणी पिणे टाळावे आणि नेहमीच बसून घोटघोट करून पाणी प्यावे. शेवटी सर्वात महत्त्वाची आणि काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे हा आयुर्वेदिक अर्क आणि डाएट टिप्स तुमच्या किडनीचे आरोग्य राखण्यासाठी एक उत्तम आणि प्रभावी सपोर्ट सिस्टीम आहे. परंतु जर तुमची समस्या खूप जुनी असेल, तुम्ही आधीच गंभीर किडनी विकाराने ग्रस्त असाल, तुमचा क्रिएटिनाइन स्तर अत्यंत वाढलेला असेल किंवा तुम्ही डायलिसिसवर असाल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही घरगुती प्रयोग आणि जडीबुटींचे सेवन करू नका. अशा गंभीर परिस्थितीमध्ये शरीरातील पोटॅशियम, फॉस्फरस आणि पाण्याचे प्रमाण अत्यंत अचूक मोजावे लागते. मित्रांनो, आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नसून जागरूक करणे हा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती कोणाचे तरी आरोग्य सुधारू शकते, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आरोग्य बीट्स ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.